पॅन बंद करा रे. रोलिंग सर. सुरुवातीला निवेदन करून सातत्यानं आपल्या विभागात एक अँटी करप्शनची रेड झाली. त्यामध्ये आपल्या इथे काम करणारा एक क्लार्क जो आहे त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि जवळपास असं दिसून येते की त्यांनी एका प्रकरणामध्ये लाच मागितल्याचं. या प्रकरणावर तुमच्यावर सातत्यानं आरोप होत आहेत किंवा तुमच्या विभागामध्ये असा प्रकार घडत होता याची तुम्हाला काही कल्पना होती का? तसं आपण बघितलं असेल का जी 12 तारखेला जी काही धाड रेड पडली आणि तिथं राजू डेरंगे म्हणून जो क्लर्क आहे तो क्लर्क रंगेहात पकडला. तिची जी काही सूत्रांची माहिती किंवा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्याच्यावर तात्काळ आपण हा प्रकार इथं होत होता याची कधी मला अशी सुस्पष्ट कल्पना कधीही नव्हती. कारण तसं ऑफिस आणि माझं कार्यालय हे जवळ जरी असेल तर प्रत्येक क्लर्क किंवा प्रत्येक ओएसडीच्या कार्यालयात किंवा त्याच्या बसायच्या व्यवस्थेत जवळ जाऊन पाहण्याचा काही कधी प्रसंग आला नाही. परंतु जे झालंय ते अतिशय दयनीय, अतिशय कलंक लावणारं असं ते वर्तन त्या ठिकाणी केलं गेलंय. आणि म्हणूनसाठी मी तात्काळ राजू डेरंगे हे आता पोलीस कस्टडीत किंवा कायद्याच्या कचाट्यात सापडलेले आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. पण त्याबरोबर मी आपल्या विभागामार्फत एक स्वतंत्र चौकशी नेमून आणि सहआयुक्त दक्षता आणि पोलीस उपायुक्त यांच्यामार्फत एक चौकशी करण्याच्या निर्देशित केलेला आहे. त्या पद्धतीनं त्यांची चौकशी त्या ठिकाणी चालू आहे. त्यानंतर त्याचा गोपनीय अहवाल जो काही असेल तो मला त्या ठिकाणी द्यावा. त्याच्यानंतर जी कार्यवाही आहे ती त्या ठिकाणी केली जाईल. परंतु त्याच्या आधी ते आपल्याकडे उसनवारी तत्वावर होते. अन्न पुरवठा विभागाचे कारकून क्लर्क ते आपल्याकडे होते. आपण तात्काळ त्यांना सामान्य प्रशासन विभागाला एक पत्र देऊन आणि त्यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करून त्यांना मूळ आस्थापनेवर त्या ठिकाणी वर्ग करायला सांगितलं आणि त्या पद्धतीनं कार्यवाही सुरू आहे. परंतु आपल्याच विभागामध्ये अशा पद्धतीचे फाईल तुमच्या पुढे आणून तुमच्याकडून सही करून घेण्यासाठी लाच घेतली जाते आहे अशा प्रकारच्या तक्रारी खूप मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या आणि त्यानंतर हा अँटी करप्शनचा सापळा रचला गेला असं सुद्धा सांगितलं जातंय. तर अशा पद्धतीच्या काही फाईल बळजबरीनं तुमच्या पुढे आणून त्या सह्या केल्या जात होत्या का अधिकाऱ्यांना? नाही, असं तर कधी घडलेलं नाही. कारण त्याची प्रक्रिया जी आहे सुनावणी वगैरे घेणं त्या प्रक्रियेनंतर जी फाईल सुनावणीनंतर ज्या पद्धतीनं त्याला स्टे देणं किंवा त्याला निलंबनच करणं काही दिवसासाठी त्याच्याकडून त्या अपूर्णता ज्या असतील तर त्या पूर्तता झाल्यात किंवा नाही त्याची शहानिशा करून त्याला त्या पद्धतीनं रिलीफ देणं ही प्रक्रिया ही रुटीन मधली प्रक्रिया होती. त्या पद्धतीने होत होतं. कुठंच कधी असं बळजबरीनं बाबा ह्या सह्याच करून द्या किंवा ह्याची पूर्तता आम्ही नंतर करून घेऊ असं कुठलंही नाही. परिपूर्ण पेपर जमा करून घेऊन त्याच त्रुटीची पूर्तता करून त्याचं जाबजबाब घेऊनच आपण पुढची कार्यवाही करत होतो. वेगवेगळ्या बातम्या अशा पुढे येत आहेत की हे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या जबाबामध्ये असं सांगितलंय की तुमचे जे ओएसडी आहेत किंवा तुमचे पीएस जे आहेत त्यांना सुद्धा याबाबतची कल्पना होती. अशा वेगवेगळ्या बातम्या पुढे येतात. काय सत्य? बातम्या वेगवेगळ्या येतात, मी त्या ऐकतो, परंतु तसं कुठंच सत्यता नाही. आणि राजू डेरंगे यांनी सुद्धा असं कुठल्याही प्रकारचं सांगितलेलं नाही. त्यांनी स्वतःसाठी मी घेतले अशाच पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे. तुमची सुनेत्रा पवार यांची भेट झाली. खरं तर सध्या तुमच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते अशा पद्धतीची माहिती समोर येते. सुनेत्रा पवारांचं तुमचं काय बोलून झालं? पक्षातून देखील एक नाराजीचं सूर आहे. नाही, नाराजी म्हणण्यापेक्षा झालाय तो प्रकार मला सुद्धा
न ऐकण्यासारखा, न म्हणजे खपून घेण्यासारखा असा असल्यामुळे ते पक्षाचे प्रमुख आहेत. म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली म्हणण्यापेक्षा सूचना केली की बाबा असा प्रकार जर झाला असेल, खरंच त्याची सखोल चौकशी करण्याच्या संदर्भात त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ती तयारी दर्शवलेली आहे. सर, आपला जो विभाग आहे, सर, विभाग एक कुणी विभाग आहे. कुणी जाणीवपूर्वक आपल्यावर आपल्या काहीतरी कारस्थान करण्याच्या दृष्टीनं हा सगळा प्रकार केला जातोय का? कारण दादांच्या अचानक निघून जाण्यामुळं त्यांच्या अनेक मंत्र्यांवर अशा पद्धतीचा सापळा रचला जातोय किंवा त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला, अशी सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण माझ्या बाबतीत तरी मला एक आत्मविश्वास पक्का आहे की माझं कोणाबरोबरच वैमनस्य, दुश्मनी किंवा कोणी मला माझा स्पर्धक किंवा मी कोणाला तरी स्पर्धक वाटतो अशाही पद्धतीचं कुठलं राजकीय त्या ठिकाणी नाहीये. त्याच्यामुळं माझ्या बाबतीत मला आत्मविश्वास आहे की असं कोणी मुद्दाम होऊन बदनाम करतं असा प्रकार तरी नाही. मधल्या काळात एक चर्चा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती की मधल्या काळात एक प्रचंड प्रमाणामध्ये चर्चा होती की कुठेतरी नरहरी झिरवाळ यांचं मंत्रिपद काढायचं आणि जे इच्छुक आहेत त्यांच्याकडे द्यायचं, आणि ते इच्छुक यासाठी खूप प्रयत्न करतायत आणि ते इच्छुक पण दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत, पक्षांतर्गत सुद्धा आणि पक्षाच्या बाहेर सुद्धा वरिष्ठ नेत्यांच्या साथी. पण मला तरी वाटतं का मुख्यमंत्री महोदय शेवटी हे अधिकार काढणं, दुसऱ्याला देणं हे मुख्यमंत्री महोदयांच्या कब्जेत असतं किंवा अधिकारात असतं. आणि मुख्यमंत्री महोदयांनी आतापर्यंत माझं कामकाज बघितलंय, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची त्यांच्या मनात तरी किंतु परंतु असण्याचं कधी जाणवलेलं नाही. त्याच्यामुळं तोही प्रकार होणार नाही. आणि माझ्या स्वपक्षातलं असं तरी मला वाटत नाही की बाबा कोणी माझं मंत्रिपद काढून आणि कोणाला तरी हवं याच्यासाठी माझी बदनामी करतील असं मला अजिबात वाटत नाही. मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं का? विश्व निर्माण केले, त्यांनी मेहनत मोठ्या प्रमाणात घेतली असं सुप्रिया सुळे म्हटल्या. त्यामध्ये की मी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला काल, पण माझं तुमच्याशी बोलणं नाही झालं आणि 6व्या मजल्यावरून 3ऱ्या मजल्यावर कारवाई करण्यात आली, अशा प्रकारचं सुप्रिया सुळे आता दिल्लीत बोलताना म्हटलं. नाही, तसं ताई म्हणले असतील त्यांचं. आम्ही एकत्र पक्षात काम केलंय किंवा इतर पक्ष जरी असतील तरी एकत्र काम करताना 2004 सालापासून शिवसेना असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्र काम केलंय. ते कामकाज करताना त्यांनी प्रत्येकाने माझा अनुभव किंवा मला पाहिलंय. त्याच्यामुळे सगळ्यांना माहीत आहे की बाबा मी चुकीचं करणार नाही. म्हणून सगळेच जण, म्हणूनच मी म्हणतो का मला असं कोणीच मुद्दाम होऊन काहीतरी बदनाम करायचं म्हणून करेल असं माझा तरी संशय नाही. मुख्यमंत्र्यांचं तुमचं बोलणं झालं का? मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली? सीएम साहेबांबरोबर माझं बोलणं नाही झालेलं, मी बोलणार आहे. सर, विरोधक तुमच्यावर आरोप करताना असं म्हणतात की कुठली पोलिसांची कारवाई करायची असेल तर ती मुख्यमंत्र्यांना माहित नाही अशातला भाग नसणार, त्याच्यामुळे नक्कीच त्यांनी दिलेल्या सूचनानुसार ही कारवाई केली असणार, असं संजय राऊतांनी आरोप केलेला आहे आपल्यावर. मला तरी असं वाटत नाही का बाबा मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केली असेल किंवा हे करायला कुठंतरी त्यांचा सपोर्ट असेल असं अजिबात मी पुन्हा तेच म्हणतो का माझा कोणावरही संशय नाही. सर, एवढ्या प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव असताना या प्रकरणामुळे कुठेतरी डाग लागला तुमच्या? शेवटी असं आहे ना, डाग लागला म्हणजे आत्मा दुखतोच ना. भले तो त्या क्लर्कने केलं, पण शेवटी अन्न औषध प्रशासन आणि वेगवेगळ्या पद्धतीनं मग ते मंत्र्यापर्यंत लिंक जोडण्याचा प्रयत्न करतात. पण मला माहिती आहे सत्यच असतं. सर, एक महत्वाचा प्रश्न विचारतो तुम्हाला मी. तुमच्याकडे जे खातं आहे ना, त्या खात्याचा एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही फक्त तुमचं म्हणता, म्हणजे तुम्ही म्हणते लक्षात आलं, मात्र खरं तर मेडिकल जेव्हा निलंबित होतं ना, त्याच तुमच्या कार्यालयामध्ये म्हणजे यापूर्वी जे खात्याच्या मंत्र्याकडे होतं त्या कार्यालयाची शिपाई तिथून ही साखळी उभी राहते. म्हणजे तो वकिलाला सांगणार, त्या वकिलाला भेट, तो वकिलाला नंबर, ही जी साखळी ही खूप मोठी आहे. तर तुम्हाला याकडे लक्ष द्यावं, कारण की ज्या पण तुम्हाला टार्गेट जर केलं जात असेल तर तुम्हाला मुळावरच घाव घालावं लागणार आहे. असं म्हणून तुम्ही शिपायापासून तुमच्या कार्यालयात जे अधिकारी त्यांच्यावर तुम्ही बारीक लक्ष ठेवलं तर त्याचा फायदा निश्चित तुम्हाला असं म्हणजे काही फार्मासिस्ट संघटनेचं म्हणणं आहे. चालेल ना, माझ्याच कार्यालयात नाही तर जेव्हा हे असे प्रकार मंत्रालयात जर होत असतील तर प्रत्येकाला ह्याच्यात आता आमच्यासारख्याला तरी डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी कामकाज करावं लागेल, त्याच्यावर सुपरविजन किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. आणि जो दोषी आढळला, तर जसं राजू डेरिंगे दोषी आढळलेत त्यांना त्याचं भोगावं लागेल. असं त्याच्याशी लिंक असलं कोणाची तर त्यांना ते भोगावं लागेल. पण राजू डेरिंगेने सांगितले का मी माझ्या स्वतःसाठीच घेतले होते, पण ह्या कार्यालयाचं सगळ्या मंत्रालयात त्याचा परिणाम होईल आणि प्रत्येकजण
ज्याचं त्याचं चोखपणे काम करेल. यांचं जसं म्हणणं आहे की एकंदरीत ही चेन काम करते झिरोड साहेब, मुळात मग ती एफडी आयुक्तापासून असो किंवा मंत्रालयाच्या गेटपर्यंत असो, ही जी साखळी तोडायची असेल तर तुम्हाला काम करावं लागेल असं यांचं 100% मी ते काम करणार. तात्काळ एखादी बैठक घेतो, प्रत्येकाला सूचना देतो, त्याच्यानंतर त्याच्यावर बारीक नजर ठेवून. आता आपण वकिलांचं सांगितलं, मी एवढ्या सुनावण्या घेतो तर काही लोक वकील आणतात, मी वकिलांची सुद्धा मला गरज येत नाही का त्यानं काय काय त्रुटी आहेत त्या त्रुटीची पूर्तता करण्याचं ते मान्य करतात आणि त्रुटी आहे हे मान्य करतात. त्यावेळेला त्यांना आपण काही दिवसाची एक संधी देतो, तेवढ्या दिवसात ती पूर्तता करून त्याला पूर्ववत करायचं करत असतो. ही लॉबी मंत्र्यांना पण डाग लावायचं काम करते, यांचंच काम असतं असं एकंदरीत दिसतंय. हो, बरोबर. वर्षाच्या अनुभव म्हणूनच आपण आता त्याची कठोर कार्यवाही करण्याच्या संदर्भातल्या सगळ्यांना सूचना देऊन हे एक उदाहरण झालं. कालच्या बैठकीमध्ये विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली का? असं म्हटलं होतं अजित पवारांच्या निधनानंतर की घड्याळ आणि तुतारी आता काय वेगळ्या नाहीत, आम्ही एकत्रच आहोत. मात्र सध्या काय तुमच्या पक्षाकडनं काय हालचाली वगैरे पाहायला मिळत नाही काय? त्या संदर्भात वरिष्ठ जे ठरवतील. आज तरी चर्चा एकदम पूर्णविराम आहे, कुठल्याच प्रकारची चर्चा नाहीये. कालच्या बैठकीमध्ये मग एक विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये काल सगळेच मंत्री सगळेच आमदार एकाच ठिकाणी उपस्थित होते. मध्यंतरी सुनेत्रा पवार यांच्याकडनं सुद्धा अशी माहिती येत होती की त्या प्रत्येक आमदारांशी स्वतंत्र संवाद साधणार आहे. मग काल अशा पद्धतीच्या काही चर्चा झाल्या का? आमदारांमध्ये फुसफुस काही झाली का? कोणी काही सांगितल्याचं कळलं का? नाही, कालची जी बैठक होती ती तशी दादा असताना प्रत्येक मंगळवारी बैठक घेतली जायची, तीच पुन्हा कंटिन्यू करायची म्हणून आजची बैठक आज पंतप्रधान महोदय येतात म्हणून ती काल घेतली. आणि त्याच्यात फेस टू फेस किंवा 2-2, 4-4 आमदार मिळून तर एक जसं काहींना असं वाटत असेल का ताई आम्हाला ओळखतील का, तर किंवा आपण काय कशा पद्धतीनं पुढे जावं, प्रत्येकाचे वेगवेगळे भौगोलिक परिस्थितीप्रमाणे प्रश्नही वेगवेगळे, तर ते एकमेकाला विश्वास देण्याच्या संदर्भातलं किंवा मनमोकळेपणानं बोलावं या दृष्टीनं त्यांचा तो प्लॅनिंग होता. पण त्याच्यात असे नेते किंवा मंत्री आहेत का की ज्यांना असं वाटतं की एकत्र झालं? आता तरी सुद्धा काही दिवसांपूर्वी फक्त तुमच्या बाजूला असे बसले, मोठं विधान केले होतं. नाही, पण तसं अजून कुठंच काही तशा पद्धतीची चर्चा नाही. सर, ज्या दिवशी दादांचं हे झालं त्या दिवशी 75 फायली मायनॉरिटी शाळेच्या संदर्भात साईन करण्यात आला, त्या संदर्भात काही चर्चा पक्षांतर्गत त्या संदर्भात रात्री तरी बिलकुल चर्चा झालेली नाही. फक्त जे माध्यमांच्या माध्यमातूनच जे ऐकायला येतं त्या सीएम साहेबांनी त्याच दिवशी त्याला स्टे दिलाय आणि वहिनींनी त्या ठिकाणी त्याच्यावर चौकशी समिती नेमलेली आहे. दादांच्या जाण्यानं जेव्हा राज्याचं नुकसान होतं तेव्हा माझं वैयक्तिक तर आहेच ना. राज्यातली अगदी सर्वसामान्य ज्याला दादा कधी माहीत सुद्धा नाही, फक्त दादाचं नाव ऐकून आहे, अगदी घरी बसलेली म्हातारी माणसं ती सुद्धा म्हणतात एक चांगला माणूस गेला. त्याला काही पक्षाशी घेणं नाही, त्याला कशाशीच नाही. फक्त एक आपल्या माध्यमातूनच जे दादाचं कामकाज किंवा तुम्ही आम्ही मिळून जे दादाविषयी जे विरोधक सुद्धा दादाच्या कामकाजावर फिदा असायचे. अजित पवार यांच्या निधनाला जवळपास 20 दिवस होत आहेत, मात्र ठोसपणे कुठली कारवाई होताना बघायला मिळत नाही. एकीकडे जसं आपण बघतोय की अजित पवार प्रश्न उपस्थित करत आहेत, काही पुरावे समोर होत आहेत. तर या सगळ्या संदर्भात एकूण पक्षाच्या आमदारांमध्ये काही चर्चा आहे का, किंवा त्यांना नेमकं काय वाटतं की 20 दिवस झाले अजून ठोसपणे प्रकरणाने जशी चौकशी व्हायला पाहिजे तशी होत नाहीये का? पक्षाच्या आमदारांपेक्षा नेत्यांपेक्षाही मुख्यमंत्री महोदयच त्याच्या एकदम खोलात जाऊन चौकशी करण्याच्या संदर्भात आपल्याला नेहमी सांगत असतात. त्या पद्धतीने चौकशी चालू असते. खोसकर साहेब एक प्रतिक्रिया तुमची रात्री उशिरा तुम्ही बैठकीला आला, तुम्ही बैठकीला नव्हतं त्यामुळे खूप चर्चा रंगल्या होत्या. सगळ्यात महत्वाचं दिल्लीमध्ये तुम्ही स्टेटमेंट केलं, त्यानंतर तुमची काय भूमिका? विषय एक रात्री आता मी उशिरा आल्यामुळं काही विषयच नाही, कारण का मीटिंग 6ला होती, मी 5:30ला नाशिकमध्येच होतो. साहेबांचा सारखा फोन चालू संपर्काबद्दल, रस्त्यात ट्रॅफिक असल्यामुळं मला खूप वेळ झाला. 8:30 पावणे 9ला मी तिथं वहिनीला भेटलो आणि प्रफुल्ल पटेल साहेबांना भेटलो, तटकरे साहेबांना भेटलो. तोपर्यंत सगळे आमदार निघून येलो होते, पुढे काही चर्चा झालीच नाही. असं कळतंय की त्यांनी जे विधान केलं होतं त्या विधानाबद्दल
तुम्हाला समज देण्यात आलेली आहे की अशा पद्धतीचं विधान करू नका, विलिनीकरणाच्या नाही बाबत? असं काही नाही. काल मिटिंगच मी उपस्थित नव्हतो. साहेब होते जर काय चर्चा झाली तो मला विषय माहितच नाही. तुमच्या मतावर तुम्ही ठाम आहात का? पुष्कर साहेब. जिरवळ साहेब जरी बोलत तुम्ही नसतील तर विलिनीकरणासाठी आग्रही होता आणि 30 ते 35 आमदार हे शरद पवार यांच्यासोबत जाणार होते, यामुळेच तुमच्या खात्यावर अडचण आली. मी नव्हतो बोललो ताई, पण तुम्ही इच्छुक होते ना 30 ते 35 आमदार. असं नाही, कुठंच नाही. तुम्ही बोललो, त्या दिवशी बोललो. पुष्कर साहेब बोलले मी असतील, बोल ते भावनिक काय बोलले, ते कसे बोलले, पण बोललो. मी नव्हतो बोललो. पण तुमचा पक्ष तुमच्या पाठीमागे ठाम उभा आहे का? पक्षच नाही, सगळे सरकारमधली सगळीच मंडळी माझ्या पाठीमागं आहे. पुष्कर 5 साहेब, राज्यसभेवर जाईल का आणि क्लीन चिट मिळाली तर? नाही, आता राज्यसभेचा अजून काही कुठे चर्चा नाहीये, त्याच्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. पार्थ पवार यांना जमीन घोटाळा प्रकरणात पुण्यामध्ये त्यांना क्लीन चिट दिलेली आहे आणि विकास खर्गे समितीचा जो अहवाल आहे तो महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर देखील केलेला आहे. एकीकडे पार्थ पवार यांना अभय दिलं जात असल्याचं म्हटलं जातं. नाही, आता त्या समितीनं काय निर्णय दिलाय, काय खुलासा केलाय किंवा काय माहिती मिळालेली आहे आणि त्या माहितीच्या आधाराने ते दिलं असेल तर त्याच्यावर संशय घेण्याचं काय काम. जसं झिरो साहेबांवरती मोठ्या प्रमाणात आरोप होते, तुम्ही वारंवार त्यांच्यासोबत असता, आता देखील तुम्ही त्यांना भेटायला आला, काय नक्की मला त्यांच्याबद्दल काय नाही वाटतं? आता इथे राजकीय हेतूतून नाही, परंतु जे काही डिपार्टमेंट जे मी खरोखर सांगतो की जे आता जे हे सगळ्याच मंत्र्याचे तिथे मी सांगतो, मी 30 वर्षापासून माझा अनुभव आहे याच्यामध्ये. एकाच मंत्र्याच्या कॅबिनला नाही. आता इथं साहेबाकडे 45 अधिकारी, क्लार्क असेल, शिपाई असेल, तुम्ही जगा म्हणले ना साखळी, ही साखळी त्या मंत्र्याकडे अधिकारी दिले पाहिजे, यांच्या परीक्षा घेऊन दिली पाहिजे, यांच्या मुलाखती घेतल्या पाहिजे, यांचा मागचा बायोडाटा बघितला पाहिजे. मी जेव्हा आमदार म्हणून तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधी प्रत्येक कॅबिनला जातो ना, तर हे 100% खरं आहे. आणि त्याच्यामुळं मंत्री बदनाम होतो, शासन बदनाम होतो, अधिकारी बदनाम होतो. आता इथंच नाही, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, त्याची बदली झाली, प्रतिनियुक्ती करायची आणि तेच केलं. इथं मला पुढं करायचं, साहेबाकडे मला यायचे. जो मंत्री चांगला असेल, तो सांभाळत असेल, तो सगळ्याला घेऊन चालत असेल, अशा ठिकाणी जाऊन हे उद्योग करायचे. याच्यासाठी हे थांबलं तर मग मी पण त्याच्यामध्ये तुम्ही जे सांगता तुमच्या शब्द सहमत आहे की अशा वेळी मंत्री बदनाम होतो. याच्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी खरंच जे काही माणसं दिले काही ठिकाणी अजूनही त्याचं लक्ष देऊन, जेणेकरून आपल्या मंत्र्याला कुठे शिंतोडे उडणार नाही याच्यासाठी. आणि ते सामन्यातून जे काही बदनामी होती, तुम्ही सांगा संजय राऊत साहेब, अरे एकच टायमा जन्माला तो काहीतरी मरावं लागतं, महाराज एक दिवस राहतो, पण जाताना चांगला तरी करून गेलं पाहिजे. रोज कोणाबद्दल काहीतरी लिवायचं, शिंतोडे उडवायचे, लिवायचं, काही करायचं. आज आमचा नेता गेल्यामुळं ज्यांनी कधी दादाचं नाव ऐकलं नाही, काही दादाला बघितलं नाही, काही दादाला पाहिलं नाही, असे लोक हळाले. महाराष्ट्रात हळप, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन हळलं. मग मरतानी काहीतरी माणसाने सांगायला, नाही तर जर 70% जर 80% लोक शिव्या देत असतील मरतानी, चांगलं आहे का सांगा. जर 10% लोक चांगले असेल, 90% लोक बोलत असेल, जे चांगलं ते चांगलं सांगितलं पाहिजे, जे वाईट आहे ते वाईट सांगितलं. माझा आम्ही त्याचा विरोध नाही, परंतु हा माणूस तुम्ही बघत असता, झिरोतून शून्यातून बाहेर आला, आजही 200-500 लोकांना रोज जेवून घालतो. मंत्रालयात गेली तर कमीत कमी आजही सुद्धा आमदार म्हणूनच फिरतायत पाठीमागे 100-200 लोक. आणि अशा माणसावर शिंतोडे ओढायचे हे सुद्धा मला सुद्धा पटत नाही, शोभत नाही. किंवा अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या नेत्यांनी हे निदान करू नये, सामन्यातून लिहू नये, हीच माझी विनंती. सर हिंदी में जानना चाहेंगे सर एक मराठी पक्ष एकत्रित करण्याची चर्चा जी सध्या सुरू आहे, तर शरद पवारांसोबत जायची भूमिका नसेल तर तुमची भूमिका काय असेल तुमची? जर एकत्रीकरणाचा विषयच नाही तर माझी भूमिका काय राहणार आहे? तर मग आम्ही आहोतच ना राष्ट्रवादी. सर लोकशाहीच्या हाती, एक मिनिट, लोकशाहीच्या हाती आहे ना, मला मराठीत एकदा, लोकशाही मराठीच्या हाती नवी मुंबईमध्ये काही डान्स बार, हुक्का पार्लर, ड्रग्सचे काही असे व्हिडिओ हाती लागलेले आहेत. थेट पोलिसांनीच ह्या सगळ्यांना पोलिसांचाच हात दिसतोय. त्यामुळे ही सगळी सूत्रांची जरी माहिती असली तरी कोणी याच्यावरती कारवाई करताना पाहायला मिळत नाहीये. थेट पुरावे आहेत, सगळं काही आहे, पण कारवाई होत नाही. त्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांना सांगतो आम्ही.
मुख्यमंत्र्यांना सांगून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी अद्यापही दखल घेतलेली आहे. मध्ये योगेश कदम यांनी देखील डान्स बार वगैरे यांचे काही व्हिडिओज रेट वगैरे टाकली होती, तरी सुद्धा ह्याच्यानंतरही हे प्रकरण वाढत चाललेले, कुठेही थांबलेलं नाही. परत आम्ही भेटतो सीएम साहेबांना आणि विनंती करतो का बाबा हे चाललंय ते काही बरोबर नाही. सर, मला एकच एक उत्तर क्लिअर द्या. करायचंय की तुम्ही जसं म्हणालात की अंतर्गत चौकशी जी आहे ती लावण्यासंदर्भात सकारात्मक आहे, त्या संदर्भात काही पत्र तुम्ही देणार मी आहात? पत्र दिलेलं आहे ऑलरेडी, का सामान्य प्रशासन विभागाला पत्र दिलं का त्याच्या मूळ आस्थापनेवर त्यांना वर्ग करा, आमच्याकडून काढा आणि आमचे सहआयुक्त दक्षता त्यांनी गोपनीय चौकशी करून गोपनीय अहवाल आम्हाला द्यावा. धन्यवाद. की मुख्यमंत्री आपल्याच मंत्र्यांवरती रेड करतायत का असा प्रश्न विचारला. आता त्याच्यावर चर्चा झाली ना, असा काही कुठंच मला संशय नाहीये, कुठेही मला तसा संशय नाही आणि तसं करणार नाहीत, मला खात्री आहे. धन्यवाद. प्रणाली